राऊतांनी हल्लाबोल केला आहे। विधानसभेचा निकाल आधीच ठरला होता असं संजय राऊत म्हणाले। शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी कारस्थान केलं गेलं असं राऊतांनी आरोप केला आहे। तर वाईट बोलणाऱ्यांना जनतेने उत्तर दिलं असं त्याच्यावरून दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। तर लोकसभेवेळी राऊत का नाही बोलले असा सवाल राम कदम यांनी केला। निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं जी पावलं पडतायत ती पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना ही राहूच नये, त्यानंतर माननीय शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहू नये, हे दोन्ही पक्ष कायम महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करणारे पक्ष आहेत। दोन पक्ष म्हणजे महाराष्ट्राचे पाठकाण आहेत। महाराष्ट्राच्या अस्मितेचे हे दोन पक्ष सतत लढणारे पक्ष आहेत। त्याच्यामुळे या दोन पक्षांना संपवायचंच, त्यांना राजकारणात ठेवायचंच नाही, यासाठी केलेली कारस्थानं आता उघड झालेली आहेत। राऊत जे बोलतात याच्यामध्ये खूप मोठं तथ्य असतं असं बिलकुल नाही। एक काहीतरी चुकीचं बोलत राहायचं, सातत्याने बोलत राहायचं आणि लोकांची दिशाभूल करायची। आम्ही ज्यावेळेला बाळासाहेबांच्या विचारासाठी वेगळे झालो त्यावेळेला सुद्धा ते असंच बोलत होते, आमच्याकडे एवढे आमदार आहेत, एवढे आमदार उद्या आमच्याकडे सोडून येणार। त्यांना ते कसं आपल्याला बघतो आपण रस्त्यावर ते पोपट घेतलेले ज्योतिषी बसतात, तशी थोडीशी त्यांची आता अवस्था झालेली आहे। त्याच्या पलीकडे काय नाही, भविष्य सांगतात त्याच्यामध्ये फार मोठं तथ्य असतं। त्यामुळे लोकसभेच्या वेळेस त्यांच्या बाजूने निकाल लागला त्यावेळेस का नाही बोलले? म्हणजे ज्या ठिकाणी त्यांच्या बाजूने निकाल लागेल तो निकाल बरोबर, आणि ज्यावेळेस निकाल त्यांच्या डब्यात जाईल त्यांना लोक धडा शिकवतील त्यावेळेस निकाल चुकीचा, असं दोन्ही बाजूने ढोल बडवता येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।